धनंजय मुंडेंच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहिती नसावी। धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांचे कागदपत्र आता मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार। अंजली दमन यांची यावर प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली हे जाणून घेतलं पाहिजे। सरपंच संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखीच आहे। महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी। खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का? आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का? जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। तर हा माणूस नशीबवान आहे। सगळं होऊन सुद्धा अजितदादा त्यांच्यासाठी छातीचा कोट करून उभे आहेत। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे देण्याची शक्यता। तर गोगावले तटकरे वादावर आता तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न। तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका। रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी। पालकमंत्रीपदाचा वाद आता सुटणार। पालकमंत्रीपदावर लवकरच निर्णय होईल। नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत। 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार सूत्रांची माहिती। राजन साळवींशी कालच बोलणं झालंय। ते पक्ष सोडतील असं वाटत नाही। संजय राऊतांना विश्वास। तर नेत्यांनी पक्षांतर करताना ठाकरे परिवारानं काय दिलं याचा विचार करण्याचाही सल्ला। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर। तर ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे हे आता शिवसेनेत जाण्याची शक्यता। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत। लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया। तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख रुपये मागतानाची ही फोन रेकॉर्डिंग TV9 मराठीच्या हाती। विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एमपीएससी कडून या संदर्भात स्पष्टीकरण। ईव्हीएमला सुद्धा शाही स्नान घडवून पापमुक्त करावं। घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगास्नान करतात। सामनातून भाजपवर सडकून टीका। सोयाबीन खरेदीची मुदत आता 8 फेब्रुवारीपर्यंत वाढली। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4,892 रुपयांच्या हमीभावानं खरेदी होणार। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात विक्रमी उच्चांक। तर आता 2 दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ। सोन्याचा दर हा 84,151 रुपये। कल्याण शिळफाटा वाहतूक 5 दिवस बंद। तर निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आता 5 ते 10 फेब्रुवारीपर्यंत पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। तर राष्ट्रपती मुर्मूंचं दोन्ही सभागृहांना संबोधन। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तऐवज सूचीबद्ध। दारूच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा देणारं लेबल लावण्याची जनहित याचिका। मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला ठोस नियम तयार करण्याचे दिले निर्देश आणि या संदर्भातली मागणी।